नलिनी जयवंत यांचे चरित्र 1940 आणि 1950 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नलिनी जयवंत यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 रोजी बॉम्बे, आता मुंबई येथे झाला. कलात्मक संबंध असलेल्या कुटुंबात जन्मलेली ती 2 भावांमध्ये एकुलती एक मुलगी होती. तिच्या मावशी या प्रसिद्ध मराठी गायिका आणि अभिनेत्री रतनबाई होत्या, ज्यांनी मनोरंजन जगताशी सुरुवातीचा संबंध प्रस्थापित केला, ज्याने नंतर तिच्या आयुष्याला आकार दिला. लहानपणापासूनच नलिनी जयवंत यांनी परफॉर्मिंग आर्ट्समध्ये उल्लेखनीय प्रतिभा दाखवली. अवघ्या 6व्या वर्षी तिने ऑल इंडिया रेडिओ मुंबई स्टेशनच्या बालसभा कार्यक्रमात गाणी सादर करण्यास सुरुवात केली. वयाच्या 10व्या वर्षी ती आधीच शालेय नाटकांमध्ये काम करत होती आणि जेव्हा तिने रवींद्रनाथ टागोरांच्या श्रीमतीजी नाटकात मुख्य भूमिका केली तेव्हा तिची लोकप्रियता वाढली. तिच्या कौटुंबिक जीवनात डिसेंबर 1931 मध्ये एक मनोरंजक वळण आले जेव्हा ती 5 वर्षांची होती. तिची मावशी रत्नबाईंचे पती प्रभाकर शिलोत्री यांच्या निधनानंतर रत्नबाई आणि तिची 15 वर्षांची मुलगी सरोजिनी जयवंतांसोबत राहायला गेली. याच काळात जर्मनीत सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेऊन नुकतेच परतलेल्या कुमारसेन समर्थ यांनी सरोजिनी यांना अभिनयासाठी प्रभावित केले. यामुळे कौटुंबिक तणाव निर्माण झाला. परिणामी रत्नबाई, सरोजिनी, ज्यांनी नंतर शोभना हे नाव धारण केले, आणि कुमारसेन यांनी घर सोडले. तिची प्रतिभा स्पष्ट असूनही नलिनीला तिच्या कठोर वडिलांकडून मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला. एक सीमाशुल्क अधिकारी ज्यांचा असा विश्वास होता की चित्रपटांमध्ये करिअर केल्याने तिची प्रतिष्ठा आणि लग्नाची शक्यता खराब होईल. तथापि वयाच्या 14व्या वर्षी नूतनच्या वाढदिवसानिमित्त कौटुंबिक मेळाव्यात निर्माते चिमण भाई देसाई यांनी तिचा शोध लावला तेव्हा नशिबाने हस्तक्षेप केला. त्यापैकी मन वळवल्यानंतर तिच्या वडिलांनी शेवटी माघार घेतली आणि तिला चित्रपटात पदार्पण करण्याची परवानगी दिली. नलिनी यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1941 मध्ये मेहबूब खानच्या बहेन या चित्रपटाने झाली, जो भावाच्या बहिणीवर असलेल्या वेडसर प्रेमावर आधारित होता. त्यानंतर 1941 मध्ये राधिका, 1941 मध्ये निर्दोष आणि 1942 मध्ये आंख मिचोली सारख्या चित्रपटांमध्ये दिसले. तिची कारकीर्द 1940 च्या उत्तरार्धात ह्या अर्थाने सुरू झाली, ज्यामुळे ती 1950 पर्यंत एक शीर्ष स्टार म्हणून उदयास आली. 1945 मध्ये नलिनीने दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी लग्न केले, जे लक्षणीय वयाचे होते आणि त्यांना पूर्वीच्या लग्नापासून मुले होती. या युनियनमुळे कौटुंबिक कलह निर्माण झाला. वीरेंद्रला त्याच्या कुटुंबाने नाकारले. फिल्मिस्तान स्टुडिओसोबत साईन केल्यानंतर या जोडप्याला व्यावसायिक आव्हानांचा सामना करावा लागला आणि 3 वर्षांनी त्यांचे लग्न संपले. त्यानंतर लवकरच वीरेंद्रचा मृत्यू झाला. 1950 चे दशक नलिनी जयवंत यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. 1950 मध्ये अशोक कुमार यांच्या विरुद्ध समाधी आणि संग्राम मधील तिच्या अभिनयासाठी तिला व्यापक ओळख मिळाली. या चित्रपटांनी कुमारसोबत यशस्वी भागीदारी सुरू केली, जी अनेक चित्रपटांपर्यंत पोहोचे. या काळात फिल्मफेअर मासिकाने तिला भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर स्त्री घोषित केले आणि दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी तिचे वर्णन त्याने आजवर काम केलेली सर्वात महान अभिनेत्री असे केले. तिच्या सहकलाकार अशोक कुमारसोबतच्या उत्कट पण गुंतागुंतीच्या नात्यामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य या काळात गुंतागुंतीचे बनले. त्यांचे भावनिक संबंध असूनही अशोक कुमार, ज्यांचे आधीच शोभा कुमारशी लग्न झाले होते, ते आपल्या पत्नीला सोडण्यास तयार नव्हते. यामुळे नलिनी जयवंतचे मन दुखावले, जरी ती नंतर त्याला तिचा आवडता सहकलाकार मानेल.
नलिनी जयवंतने नंतर अभिनेते प्रभू दयाल यांच्याशी लग्न केले, ज्यांच्या सोबत ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. 1950च्या दशकाच्या मध्यापर्यंत 1953 मध्ये राही, 1955 मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म आणि 1955 मध्ये मुनिमजी सारख्या यशस्वी चित्रपटांसह तिची कारकीर्द बहरत राहिली. 1958 मध्ये राज खोसला दिग्दर्शित काला पानी साठी तिने फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला, तेव्हा तिने करिअरचा आणखी एक टप्पा गाठला. 1965 मध्ये बॉम्बे रेसकोर्स नंतर नलिनी जयवंत यांनी प्रमुख भूमिकांमधून निवृत्ती घेतली. तिने 1983 मध्ये नास्तिक मध्ये एक पात्र अभिनेत्री म्हणून 18 वर्षांनी एक संक्षिप्त पुनरागमन केले, ज्याने तिचा अंतिम चित्रपट देखावा म्हणून चिन्हांकित केले. 2001 मध्ये त्यांचे दुसरे पती प्रभू दयाल यांच्या निधनानंतर नलिनी जयवंत अधिकाधिक एकांती झाल्या. ती युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथील तिच्या बंगल्यात एकांतवासात राहत होती, जिथे ती 60 वर्षांपासून राहत होती. तिच्या शेजाऱ्यांमध्ये माजी सहकलाकार अशोक कुमार आणि त्रिलोक कपूर यांचा समावेश होता. तरीही तिने तिच्या नंतरच्या वर्षात कोणाशीही फारसा संपर्क ठेवला नाही. 22 डिसेंबर 2010 रोजी वयाच्या 84व्या वर्षी नलिनी जयवंत यांच्या आयुष्याचा एकाकी अंत झाला. दुःखाची गोष्ट म्हणजे तिच्या पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देईपर्यंत 3 दिवस तिच्या मृत्यूकडे दुर्लक्ष झाले. तिचे जाणे आणि आजूबाजूच्या परिस्थितीने तिची एकेकाळी साजरी केलेली स्थिती आणि तिची एकांतवासाची शेवटची वर्षे यांच्यातील तीव्र तफावत अधोरेखित केली. एका दूरच्या नातेवाईकाने तिचे अंत्यसंस्कार केले, ज्याने एकेकाळी रुपेरी पडद्यावर प्रकाश टाकला होता. नलिनी जयवंत यांच्या जीवनात भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील चकचकीत उंची आणि ठळक वास्तव या दोहोंना मूर्त रूप दिले आहे. प्रतिबंधात्मक कौटुंबिक वातावरणातून उठून तिच्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक बनून तिने तिच्या अष्टपैलू कामगिरीद्वारे आणि पडद्यावर लक्षवेधी उपस्थितीद्वारे हिंदी चित्रपटांवर अमिट छाप सोडली. ऑल इंडिया रेडिओवरील बालकलाकार ते फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्यापर्यंतचा तिचा प्रवास तिची अपवादात्मक प्रतिभा आणि तिच्या कलेबद्दलचे समर्पण प्रतिबिंबित करतो. तरीही तिची कथा प्रसिद्धीच्या तात्पुरत्या स्वरूपाची एक मार्मिक आठवण म्हणून देखील कार्य करते, कारण एकेकाळी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर स्त्री म्हणून गौरवल्या गेलेल्या अभिनेत्रीने तिची शेवटची वर्षे स्वतःला एकांतात घालवली. तिचा एकाकी अंत असूनही नलिनी जयवंतचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. तिच्या कामगिरीने कलाकारांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे. तिची जीवनकहाणी मनोरंजन उद्योगातील स्टारडमचे आकर्षण आणि वैयक्तिक खर्च या दोन्हींचा पुरावा आहे.